पहिले गुरु भगवान गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले. बरोबर आहे? करेक्ट. त्यांची विचारधारा कशी होती? प्रज्ञाशील करुणा मैत्री. आपण दुसऱ्यासोबत बोलत असताना आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. रागवताना देखील हळू रागवायचं पण प्रेमही करायचं. जशी आई आपल्याला काही चुकलं की लगेच रागवतो आणि लवकर कुशीत घेतो. बरोबर आहे? तसं प्रेम, प्रज्ञाशील करुणा आणि मैत्री ही तत्व आपण आपल्या जीवनामध्ये उतरविले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणकरण करत असताना अनेक दुःखद घटनांनी पुढे गेले. अनेक लोकांनी त्यांचा अपमान केलं, शाळेच्या बाहेर ठेवलं. शिक्षण ग्रहण केल्यानंतर जेव्हा भारतामध्ये ते परतले, आपलं वकिलीचं धंदा सुरू केला, तेव्हा त्यांना पाणी देखील पिऊ देत नव्हते. ते प्राध्यापक होते. आपल्याला तर माहित आहे की आपण म्हणतो भारतीय सुधारणा शिल्पकारच होते, असं नाही. ते प्राध्यापक होते. तेव्हा एक वडील आपल्या मुलांना घेऊन बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेब आपल्या पठण कक्षामध्ये बसले होते आणि त्यांनी त्या वडिलांनी काय म्हटलं की सर म्हणे, आज माझ्या मुलाला कमी मार्क मिळालेले आहेत, तर मार्क वाढवून द्या. बाबासाहेब म्हणाले, हे शक्य नाही. जरी तुमच्या मुलाला कमी मार्क असतील तरी तो चांगला आहे. तुम्ही त्याला मार्क वाढवून त्याची मोठी वाहवा करू नका, समाजात कीर्ती करू नका. जेवढं आहे तेवढ्यालाच त्यांनी सांभाळून ठेवलं तर तो चांगला होऊ शकतो, बनू शकतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सडेतोड उत्तर द्यायचे आणि चुकलं तर चुकलं. आपल्याकडे सवय कशी आहे, म्हणजे माझ्या जवळचं आहे आणि माझं चुकलं मी ते समर्थन करतो. समर्थन नाही करायचं. म्हणायचं चुकलं तर चुकलं, बाबा चुकलं. म्हणजे जिद्दी होते. आणि त्यांना एक गोष्ट लक्षात होती की जोपर्यंत मी चांगलं उच्च पद, उच्च शिक्षण घेणार नाही, तोपर्यंत मी जे उच्चवर्णीय लोक आहेत त्या उच्चवर्णीय लोकांना जिंकू शकणार नाही. ती फक्त मी ज्ञानाने जिंकू शकतो. आणि ते ज्ञानाने जिंकले आणि म्हणून आज जगप्रसिद्ध आहे. तुम्हाला सातत्याने आपल्या मनात जर तुम्ही रुजवाल तर एक दिवस या देशामध्ये, आज तर शिक्षणाची व्यवस्था जर बघितली तर पुरुषांपेक्षा विद्यार्थिनीचा शिक्षणाचा प्रमाण अधिक आहे. या देशामध्ये एक स्त्री विद्वत्तेने परिपूर्ण होऊन जो श्रेय संपादन केलं, तो संपादन करण्याचं मान सन्मान त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जातो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिक्षणाशिवाय तुमचा उद्धार होऊ शकणार नाही. शिक्षण हे सगळे समस्यांचं दालन आहे. शिक्षणाशिवाय तुमच्या समस्या सुटू शकत नाही. आणि म्हणून सर्वप्रथम शिक्षणावर त्यांनी भर दिलं. कारण या भारतातील बहुसंख्य समाजाला, मी दलितांचे कैवारी डॉक्टर आंबेडकरांना म्हणणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे कैवारी आहेत. केवळ दलितांपुरते आपण त्यांना ठेवल्यामुळे आज परिवर्तनाची लहर जी आहे ती मंदावलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये ठेवा तर तुम्हाला तुमची बौद्धिक पात्रता ही सातत्याने सुरू राहील आणि तुम्ही उच्च पदावर विभूषित व्हाल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा साताऱ्यामध्ये 4था वर्ग पास झाले, त्यांचे कळुसकर गुरुजींनी, त्या काळात जसे आता आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 4थ्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत, 5व्या पासून 10व्या वर्गापर्यंत बसलेले आहेत. याच वयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना केळुसकर गुरुजींनी एक भगवान गौतम बुद्धाची एक छोटीशी
मूर्ती त्यांना एक पुस्तक किंवा मूर्ती त्यांना दान दिली, भेट दिली आणि तिथून डॉक्टर आंबेडकरांच्या विचार प्रवाहाला सुरुवात झाली. जेव्हा 1907 मध्ये बाबासाहेब आंबेडकर 10वा वर्ग पास झाले तेव्हा त्या काळाची परिस्थिती बहुजनांना एज्युकेशनचे दारे बंद होते. त्यावेळेस एक मनुस्मृती होती. मनुस्मृतीमध्ये या बहुसंख्य लोकांना म्हणजे महिलांना तर एज्युकेशन घेण्याचा अधिकार नव्हताच. फक्त आणि फक्त उच्च वर्णीय वर्गातील लोक एज्युकेशन घेऊ शकत होते. अशी त्या काळातली व्यवस्था, ती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम सर्वप्रथम ज्यांचं तुम्हाला तुमच्या मुखामध्ये सातत्याने नाव असलं पाहिजे ते महात्मा ज्योतिबा फुले. त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी तत्कालीन इंग्रज सरकारला हंटर कमिशन समोर मांडणी केली. या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समता निर्माण करायची असेल तर या देशातील बहुसंख्य लोकांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. आणि म्हणून हंटर कमिशन समोर इंग्रजांसमोर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मागणी केली आणि तेव्हापासून बहुजनांना 1 जानेवारी 1848 पासून शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला. तेव्हा 1 जानेवारी 1848 ही तारीख ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या देशातील लोकांनी आजही 1 जानेवारी हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? काय साजरा करतो? 1 जानेवारी म्हणून हॅपी न्यू इयर म्हणून साजरा करतो. आपल्या लोकांना, आपल्या समाजातील बहुसंख्य लोकांना हे असं माहिती पाहिजे की 1 जानेवारी 1848 ला या भारतातील बहुजनांना एज्युकेशनचे दारे ओपन करण्याचं काम या ठिकाणी प्राप्त करून देण्याचं श्रेय महात्मा ज्योतिबा फुल्यांना जातो. आणि म्हणून तेव्हापासून तर आज तागायत फुल्यांच्या विचारांची व्यवस्था भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं. आणि म्हणून आज मोठ्या दिमागाने आज आम्ही या ठिकाणी बोलू इच्छितो. आम्हाला बोलण्याचा अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, संपत्तीचा अधिकार नव्हता, शस्त्र बाळगण्याचा अधिकार नव्हता. मनुस्मृतीने एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिलं. आणि म्हणून मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमुळे आज उजळला. आणि म्हणून ते म्हणतात शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. गरीब कितीही असलो तरी मात्र आपण गरिबीचा भाव करू नका. आपल्या घरी एक जर भाकर असेल तर त्या भाकरीला 4 तुकडे करा आणि आपल्या मुलांना आई वडिलांनी द्या आणि तिथून त्याला आपल्या शिक्षणाचा दालन म्हणजे दरवाजे ओपन करून चांगलं उच्च विभूषित व्हायला पाहिजे. जसं डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय उमने सरांनी सांगितलं, त्यांची पार्श्वभूमी त्यावर मी प्रकाश टाकणार नाही. त्या काळाच्या परिस्थितीला त्यांनी तोड दिलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जगप्रसिद्ध झाले. आणि आजही आपण आपल्या समुदायामध्ये आपण दलितांचे कैवारी म्हणतो. आपण दलितांचे कैवारी म्हणू नाही, बहुजनांचे कैवारी म्हणू, या देशातील बहुसंख्य लोकांचे कैवारी म्हणू. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणावरती अधिक भर दिलं. आणि म्हणून शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आहे अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. 10वी 1907 ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 10वी पास झाले, मॅट्रिक पास झाले आणि मग त्यांना या भारतातून विलायतीला शिक्षण घेण्याकरिता पैसा नव्हता, तेव्हा गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली आणि ते मग इंग्लंडला गेले. आणि इंग्लंडला शिक्षण ग्रहण करत असताना, वाचन करत असताना मित्रांनो, एक तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थ्यांनो, आपण एका जागेवरती आपण 1 ते 2 तास बसू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर 24 तासापैकी 21 तास अभ्यास करायचे. बघा, कुणाकरिता केलं? तुमच्या आमच्याकरिता 21 तास अभ्यास करून
समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, कायद्याचा अभ्यास, एकूण 32 डिग्र्या बाबासाहेब आंबेडकरांनी हस्तगत केल्या. 32 आणि 9 भाषावरती बाबासाहेबांचा कमांड होता.